नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघत आहोत मन धागा धागाचा आजचा एपिसोड। तर इथे त्या माणसाला ज्या पकडलेलं असतं आनंदीनं म्हणजेच कल्याणीनं, तर त्यांना आश्रमात घेऊन इथे येत आहेत आणि मग प्रत्येकाला त्याची कामं वाटून दिली जात आहेत की ह्याला आंघोळ घालायला सांगायचं आहे आणि त्याला आवरायला सांगायचं असं म्हणून ती सविताला हाक मारते आणि ती त्या माणसाला घेऊन जाते आणि विशालला सांगते की यांच्याकडे लक्ष दे, काय हवं नको ते बघ असं म्हणून ती इथे जायला वळते। तर प्रेक्षकांना इथे बघा, ती जेव्हा जात असते ना त्या तिच्या हातातलं एक चाफ्याचं फूल खाली पडलेलं दिसते आणि हा जो कोणी विशाल दाखवलाय तो ते फूल हळूच उचलतोय आणि म्हणतोय आणि खिशात ठेवतो आणि म्हणतो की आजचा दिवस आणखीन प्रसन्न जाणार। तर इकडे बघा, आनंदीच्या घरामध्ये आता सगळे बॉक्स त्यांनी आणून ठेवलेले आहेत बाहेर आणि पण इथे अण्णांचा कुर्ता सापडत नाहीये आणि कुठे काढून ठेवलाय ते त्यांच्या लक्षात येत नव्हतं, त्यामुळे ते शोधतायत। आणि सार्थक म्हणतो एवढं काय, आपण बाहेर जाताना घेऊया वाटल्यास एखादा, तुम्ही दुसरा घालून या तोपर्यंत, असं इथे त्यांचं बोलणं चालू असतं। तोपर्यंत मनोज आणि लीना येतात। लीना अण्णांना कुर्ता देत असते, मनोज काढून घेत असतो आणि माझा आवडीचा कुर्ता आहे तो मला पाहिजे। लीना म्हणते की आत्ता अण्णा बाहेर चाललेत, त्यांना तो कुर्ता द्या। तर लगेच मनोज म्हणतो की माझ्या आवडीचं सगळंच हे हिरावून घेतात। तो बोलत असतो तेवढ्यात सार्थक त्याला काहीतरी सांगायला जातो मनोजला। तेवढ्यात मनोज म्हणतो मला कुणाच्या सहानुभूतीची गरज नाहीये आणि तुमच्या तर अजिबात नाहीये असं तो म्हणतो आणि चिडून रूममध्ये जातो। आणि त्याच्यानंतर सार्थक इथे म्हणतो अण्णांना की मनोज दादांची तब्येत खूपच खालावत चालली आहे, आपण डॉक्टरला दाखवूया का वगैरे असं विचारतो। तेवढ्यात लीना म्हणते हा आमचा प्रश्न आहे, आमचा आम्ही बघून घेऊ। इथे तो मदत करतोय पण तरीसुद्धा आपली नाईलाज म्हणून ती ही मदत स्वीकारते, पण तिच्या स्वाभिमानी वृत्तीला ते पटत नाहीये की मनोजला दवाखान्यासाठी सुद्धा ह्यांनीच मदत करावी। पण विषय बदलत आता ते सामान सगळं पॅक करायला घेऊन जातात, गाडीमध्ये सामान भरतात आणि इकडे आई मात्र काळजीने उभ्या आहेत। तर इकडे आनंदीला ना एक फोन येतो, तेवढ्यात म्हणजेच कल्याणीला एक फोन येतो। इथे ऑफिसमध्ये अशी बसलेली कल्याणी म्हणजेच आनंदी बघून ना खूप छान वाटते प्रेक्षकांनो। तर इकडे ती विशालला बोलवून घेते, सगळ्यांना बोलवून घेते आणि म्हणते आपण ज्या गोधड्या पाठवल्या होत्या न्यूझीलंडला त्या सगळ्यांना आवडल्या आहेत आणि आपल्याला आणखीन मोठी ऑर्डर मिळाली असं इथे ती सांगते। तेव्हा तो विशाल जो काही येतो तिचं कौतुक करतो, आधी फक्त पुण्या मुंबईत किंवा मॉलमध्ये जायच्या, पण तुम्ही आल्यापासून या गोदड्या परदेशात पण जायला लागल्या, तुम्ही जाल तिथे तुम्ही आनंद घेऊन जाता। तेवढ्यात ती सविता जी काही आहे ती पेड्यांचा बॉक्स घेऊन येते आणि आनंदी म्हणजेच कल्याणी विचारते की एवढा लवकर बॉक्स कसा आला पेड्यांचा। तर ती म्हणते की सकाळी कुणीतरी सूर्यादादाने दिला होता, त्यांची मुलगी पहिली आली म्हणून, तोच मी आता तुमच्याकडे देते। आणि इथे तिला म्हटलं जाते की तू जाशील तिथे आनंदी वातावरण तयार करतेस, पण तिला इथे तेवढ्यात आठवतं की सुद्धा तिला कसं बोलत होत्या की सार्थकच्या आयुष्यात तू आल्यानंतर सगळे प्रॉब्लेम्स यायला लागले, सगळं वातावरण आमच्या घराचं बिघडलंय आणि ती त्या विचारात हरवलेली असते। तेवढ्यात विशाल तिला जागं करतो, म्हणजे शुद्ध तंद्रीतनं बाहेर काढतो आणि म्हणतो की परत तुम्ही हरवलात का कुठे। आणि इकडे आनंदीच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली आहे। तर इकडे बघा प्रेक्षकांनो, इकडे सार्थक आणि अण्णा त्या ठिकाणी पोहोचतायत। तर इकडे सुखदाचा मात्र जीव वर खाली होतोय, कारण तिच्याशी आता बोलायला वगैरे कोण नाही आहे आणि गाडी पण कुठे जायची होती ती आली नाही आणि पायामुळे तिला कुठे जाता येत नाही आणि म्हणून ना ती सार्थकला इथे फोन लावते आणि फोनवर सार्थकशी बोलते। सार्थकने बघा फोन ब्लूटूथ स्पीकरला लावलाय कारमध्ये आणि त्यामुळे अण्णा पण तो फोन ऐकतायत आणि ती अचानक ना फोनवर बोलताना सार्थक आय मिस यू, मला तुझी आठवण येते असं तोंड हे करून म्हणते। आणि तेवढ्यात आता ऑकवर्ड परिस्थिती निर्माण झाली, कारण बिचारा सार्थक सासऱ्यांसमोर असं कोणतरी बोलतोय म्हटल्यावर त्याला समजत नाही। मग अण्णा लगेचच फोन घेतात, म्हणजे सुखदाला हाक मारतात, अण्णा सुखदाशी बोलायला लागतात आणि ते फोन ठेवून देतात। तर इकडे आश्रमाचा आपल्याला भाग दाखवलाय। आनंदी म्हणजेच कल्याणी काहीतरी करत असते, बाहेर सांगत येत असते, काहीतरी कामाला चालली असते। तेवढ्यात तो जो मगाचा जो चोरटा दाखवला होता झिपऱ्यावाला माणूस, तो असा छान वेषांतर करून आलाय, म्हणजे त्याला छान ग्रूम करून ठेवलंय यांनी आणि ती सगळ्यांचं कौतुक करते की तुम्ही चांगलं दिसताय। आणि तो तेवढ्यात माणूस म्हणतो की मला भूक लागली आणि मला खायला द्या। मग ती सविताला सांगून ते कॅन्टीनच्या आवारात जातात। तेवढ्यात तिथे कल्याणीला पोलिसांचा फोन येतो आणि ती एकदम काय म्हणून ओरडते आणि मग ती सांगते त्या विशालला की अरे हा जो माणूस आहे ना तो कुणाचा तरी खून करून आलेला आहे आपल्या इथे आणि आपण लक्ष ठेवायला पाहिजे, मी पोलिसांना बोलवलंय, तू सुद्धा लक्ष ठेव। तर इकडे ते जे गृहस्थ होते ते म्हणतात मला माफ करा, माझा फोन लागत नव्हता त्यामुळे तुम्हाला इथे यावं लागलं। तर अण्णा बोलतायत
आणि ते म्हणतायत की आम्हाला वाटलं होतं की ऑर्डर कॅन्सल होईल वगैरे. ते त्यांचा ॲडव्हान्स राहिलेले पैसे सगळे त्यांना परत देतात. आणि सुखदाची ओळख कशी असा विषय निघाल्यावर ते सांगतात की सुखदा खूप गुणी मुलगी आहे, तिच्या बाबांचा इथे आश्रम आहे आणि तो चालवला आहे, तुम्ही सुद्धा तो आश्रम जाऊन एकदा बघा. आणि सुखदा अशी व्यक्ती आहे की अडल्या नडल्याला ती प्रत्येकाला मदत करते, ती जिथे जाईल तिथे हास्य येतं असं ते सांगत असतात. तेवढ्या तिथे सार्थकवर मात्र सुखदाचं चांगलंच इम्प्रेशन पडलंय बरं का. तो सुद्धा इथे गालातल्या गालात हसतोय. तर इकडे पोलीस आलेले आहेत, कल्याणीशी बोलतायत ते आणि ते सांगतायत की कल्याणी सांगते की तुम्हाला जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे. तो माणूस येईलच, आता तुम्ही नीट त्याचं परीक्षण करा, मी सुद्धा विचारलंय, तुम्ही सुद्धा विचारा. तर पोलीस आहेत ते मोबाईलमध्ये फोटो बघतायत कुणाचा तरी आणि तो माणूस बहुतेक तोच आहे, पण आपल्याला बघू पुढे काय होतंय ते. आणि मग पोलीस म्हणतात की तो हा माणूस नाही आहे ज्याचा आम्ही शोधात आहोत आणि ते सॉरी म्हणून निघून जातात. सॉरी काय, तुम्ही कधी पण सांगा, मी मदत करायला तयार आहे. पण हा माणूस जाताना इकडे बघा त्याच्या खिशामध्ये आपल्याला सुरा दाखवलाय, पण या सगळ्यांचं कुणाकडे लक्ष नाही आहे. नेमका काय ट्विस्ट घेऊन येणार आहेत आपल्याला बघायला मजा येईल. तर इकडे बघा ही दोघं जण परत चाललेली आहेत, संगमनेरमध्ये त्यांचं पार्सल पोच झालेलं आहे आणि ती परत चाललेली आहेत. सार्थकरावांना सगळे म्हणजे अण्णा सॉरी म्हणतात सारखं सारखं. तर सार्थक म्हणतोय तुम्ही सारखं सारखं तेच म्हणू नका, मनोजनं हे काम केलं असतं म्हणजे तुमच्या मुलग्यानं काम केलं असतं तर तुम्ही असं म्हणाला असतात का. आणि तेवढ्यात बघा गाडीसमोर कोणतरी आलेलं असं दाखवलं आपल्याला आणि आनंदी इथे लक्ष नसतं, तिचं फोनवर बोलत ती चाललेली असते आणि ती एकदम गाडीसमोर आली आहे असा काहीतरी सीन काल दाखवला होता. आणि सार्थक असा डोळे फाडून बघतोय, नेमका आनंदीच आहे का असं आपल्याला इथे वाटतं. पण प्रेक्षकांना इथे ना आपल्याला भूल दिलेली आहे त्यांनी, कारण इथे दुसरं तिसरंच कोणतरी सायकलवर माणूस चाललेला तो पडलेला दाखवलाय आणि नेमकी आनंदी कुणाच्या गाडीसमोर आली आणि तो सीन आणि हा सीन नेमकं काय दाखवलंय आपल्याला 2 मिनिटं कळतच नाही. ह्याची लिंक आपल्याला पुढे पुढे नक्कीच लागेल. तर सार्थक त्या माणसाला जो सायकलवरून पडलेला असतो त्याला वर उभं करतो आणि तो त्याला पाठवतो व्यवस्थित. तर इकडे आश्रमच्या दारात सगळे या विशालला ओरडतायत, आनंदी बरी आहे का, म्हणजेच कल्याणी बरी आहे का असं विचारतायत. तर कल्याणी म्हणते 2 मिनिटासाठी जर गाडी आली असती तर काय खरं नव्हतं. तर ह्या सगळ्या ज्या मुली आहेत त्या विशालला ओरडतायत आणि म्हणतायत की आमच्या कल्याणीला जरी खर्चटलं ना तरी बघच. तर तो विशाल म्हणतो की मी माझ्या जीवाला जीवापेक्षा जास्त जपतो. इथे हा प्रेमात पडलेला आहे असं आपल्याला शंका मनात यायला त्यांनी एक सस्पेन्स दिलेला आहे की नेमकं ह्यांचं नातं काय पुढे जाईल. तर त्या माणसाला जो सायकलवरून पडलेला माणूस आहे त्याला व्यवस्थित जायला सांगून सार्थक इथे गाडीत येऊन बसला आहे आणि तो आता इथे घरामध्ये पोचलेला आहे. संगमनेरवरून ते आलेले आहेत आणि इथे बघा डायनिंग टेबलवर नाही इकडे त्याला सुखदा दिसतीये आणि सुखदा दिसल्यावर तो तिला हाक मारतो आणि कसं उठवायचं हा विचार करत असतो. म्हणजे हात लावून उठवायला तो अजून सुद्धा ऑकवर्ड फील करताना दाखवलाय. शेवटी तो सुखदाला हाक मारून उठवतो. सुखदाला उठल्यावर अरे तू आलास, बस मी तुला जेवायला वाटते, जेवण गरम करून आणते असं ती इथे सांगते. पण सार्थक म्हणतो की नको आहे तसंच दे. तर सुखदा म्हणते की तुझी चव लागणार नाही आणि मग तू म्हणशील की सुखदाला काही येत नाही म्हणून. तर सार्थक म्हणतो नाही मला माहिती आहे तू चांगलं करतेस. तर एवढ्यातनं सुद्धा तिचं कौतुक त्याने केलेलं आहे. तरी ते सुखदा म्हणते काम झालं ना, तू गेला होतास ते वगैरे. आणि नंतर ना ती आपली अशी बडबडायला चालू करते. काय बोलते ते आपल्याला दाखवलं नाहीये, पण अर्थातच ती सुखदा म्हणजेच बडबडा स्वभाव आणि ती दोघांशी बोलत छान जेवण आपलं तो सार्थक आटपतो. इथे बघा प्रेक्षकांनो जरा हातपाय धुवून वगैरे आलेलं दाखवायला पाहिजे होतं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे जेवण वगैरे झालेलं आहे आणि सुखदा ती काठी घेऊन चालत असते. तेवढ्यात सार्थक म्हणतो की आता कशाला ती काठी सारखी सारखी वापरतेस, जरा काठीशिवाय चालायची सवय कर. पाय बरा नव्हता तर चांगलं उड्या मारत चालत होतीस आणि आता काठीशिवाय चालायला सुरुवात कर असं म्हणून सार्थक तिला आधार देतो. ती स्वतः आधार घेऊन अशी हळूहळू चालते आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांना दोघांना बेडवर काहीतरी पडलेली दिसत आहेत. तर सार्थक आकांक्षाला ओरडतोय की डोळ्यावर हात ठेवून वगैरे काय बघू नको. आणि इथे घेतायत आनंदीची म्हणजेच कल्याणीची मुलाखत आणि कल्याणीला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नातून नेमकं आपल्याला पुढे उत्तर काय देते कल्याणी, कारण तिला ह्या कार्याची प्रेरणा कशी मिळाली असा प्रश्न इथे विचारला आणि काय होईल पुढे जाणून घेण्यासाठी बघत राहा.